तुम्ही कसलं सॉरी म्हणताय? उलट मी तुम्हाला सॉरी म्हणतो. का? का म्हणजे राणीसारखं ठेवायचं आहे आम्हाला तुम्हाला. आणि एक कुठं कुठं राहायला घेऊन आले बघा की. असं का म्हणताय? इथे पण मी राणीसारखीच राहणार आहे की. तर हो खरंच. अधिपतींसोबत राहते मी. राजासोबत राहिल्यावर मी राणीच होणार ना. हो असं आहे काय राणी सरकार. बर चला, या राजा राणीला आपल्या छोट्याशा राज्याची साफसफाई करावी लागणार आहे. लईच करायला लागणार आहे. चला राणी सरकार. हे बघा राणी सरकार. थांबा थांबा. हे घ्या ह्यो तुमचा मुकुट, ह्यो परगणा तुमचा आणि ह्यो परगणा आमचा. कामाला लावूया. झालं. लढाई आधीच राजा शिंकला वाटतं. ह्यो वातावरणाचा परिणाम आहे राणी सरकार, बाकी काय. चला, बास झालं स्वप्नरंजन. हे घ्या. चला आणि कामाला लागा आता. आपल्याला कपड्यांची व्यवस्था बघायची, सगळी साफसफाई करायची, वटपौर्णिमेची तयारी करायची आहे. खूप काम आहे. राणी सरकार लई लोड घेऊ नकासा. राजा आहे तुमच्या संग, काळजी करू नका हो. आजच्याच काय ना काय कामाची तजवीज करणार म्हणजे करणार. बघा तुम्ही, शब्द आहे आपला. पैसे आणून आज तुमच्या हातात ठेवतो का नाही बघा, होणार सगळं. मग तुम्ही मस्तपैकी तुमची वटपौर्णिमा काय तुम्ही काय म्हणलं होतं ना, कोळा वटपौर्णिमा करायची नव्हती तुम्हाला. करा. नवारी बिवारी नेसा, नाकात न बीत घाला, दुरळा उडून द्या. काय झालं? कुणीकडे कुणीकडे हरवला? आता तुम्ही हरवलं होता काय स्वप्न नगरीत? हा, वडाला फेरे फेरे मारून झाली वाटतं स्वप्नात. हो. जाऊ दे, काय नाही. नाही नाही, काय नाही, जाऊ दे. चला चला, कामाला लागा. चला. हो राणी सरकार. नाही काय नाही तसं काय नाही. मला नाही का म्हणलं, ते 2 पोरं काम सोडून गेलेत. हा आणि कामाचा ढीक पडलाय हो. डिलिव्हरी टाइमवर नाही झाली तर या धंद्याचं काही खरं नाही. डिलिव्हरी झाली तरच धंदा आहे. आता एकट्यानं काय करू तेच कळत नाही. हा. एक विचारू काय? विचारा ना. मी इथं तुमच्या हाताखाली काम केलं तर चालते काय? आम्ही कामाला आलो तर चालेल का? तुम्ही नाही म्हणजे हा म्हणजे चालते काय? अहो, पर खरं सांगताय तुम्ही? हा, तुम्हाला कामगारांची गरज आहे, आम्हाला कामाची गरज आहे. दोघांची गरज भागेल म्हणताना म्हणलं. मला तर असं वाटायला लागलंय तुम्हाला देवानच माझ्याकडे पाठवलंय काय. म्हणजे मी मदत करतो तुम्हाला असं वाटतं असताना तुम्हीच मला मदत करायला लागलेत. अहो नाही, खरं सांगलोय. आम्ही दोघं जण का नाही आता काम शोधायलाच बाहेर पडत होतो. तेवढ्यात आपला विषय झाला. म्हणलं मग आता काय दारातच काम मिळत असेल तर मग. माऊली कधी येत आहे मग? कधीपासून काय, आत्तापासून, आजपासून सुरुवात करतो कामाची. हा, लय मदत झाली बघा तुमची. पण ह्या कामाचा तुम्हाला मोबदला देणार मी. तुमच्या आमासनी मदत. बर ते सोडा, तुम्ही काय म्हणला होता? एकमेकांनी एकमेकाला मदत करायची. अरे आला. हा, आत्ता आलोय मी बाहेर. लगेच आल्याला परत वळून सोडतोय. हा, प्रसन्न वाटायला लागले एकदम. हो ना. एवढंच बारकचं घर आहे पण एकदम व्यवस्थित लावले बरं का. हो ना. बरं घ्या. अरे वा, आणलात ना सामान? हे काय? बघा तर. साडी. काय किती छान आहे. खूपच छान आहे. आवडली तुम्हाला? मस्त आहे. मग आता तुम्ही आमच्यासाठी एवढा वटपौर्णिमेचा सण करणार, आम्ही तुमच्यासाठी एवढं करू शकत नाही. आवडली ना खरंच? खरंच खूप छान आहे. चला, नवऱ्यानं आणलेली साडी बायकोला आवडणं म्हणजे लई दुर्मिळ योग असतो. पण त्या जीव भांड्यात पडला आमचा. पण कशाला एवढा खर्च केला तो? भारीतली साडी दिसते. खर्चाच तुम्ही टेन्शन घेऊ नका. पैसे लई का होणार आपण. ती सोडा तुम्ही. तुम्हाला आवडली ना? खूप छान आहे, खरंच खूप आवडली.
हो कुणीकडे हरवला? काय नाही. बरं ते ठेवा. आणि हे बघा. हे काय बघा तर. काय काय आणलंय तुम्ही? आरसा? हा. आता यो नवीन नवीन आरसा आहे. उद्या नवीन नवीन साडी दिसली की नवीन नवीन आरशात बघायचं. असं. थँक्यू. कुठे गेलेत काय माहिती. नेमकी पूजेची वेळ झाली आणि गायब आहेत. हो कुठे काय बेब झालो नाही, इथंच आहे. काय काय नाद खुळा दिसायला हवी साडी. किंवा रंग तर एवढा खुलून दिसायला की नाही, आई शपथ. खरंच? अहो नाद खुळा नाद खुळा. ह्याच्यात फक्त एक कमी आहे. काय? रंग खुललाय, रूप खुललंय, जरा गंध बी खुलू दे.